वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जे काही महा टेट मीन्स TAIT टेट एक्झाम आहे या एक्झामचा सिलेबस बघणार आहोत आणि या सिलेबस बद्दल जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा आपण पाहणारच आहोत। आणि हा जो सिलेबस आहे या सिलेबसचा आपल्याला आवाका हा येत नसल्यामुळे कुठेतरी आपलं नियोजन अभ्यासाचं हे भरकटते असं माझ्या मते मला वाटत आहे। तरी याचा जो सिलेबस आहे जो आयोगाने दिलेला आहे म्हणजे जे काही MSCE आहे किंवा जे परीक्षा पोर्टल आहे IBPS असो किंवा TCS असो त्यांचे जे काही पेपर पॅटर्न आहे ते वेगवेगळे आहेत। तर आपण TAIT एक्झामचा सिलेबस पाहताना आपल्याला पद्धतशीर आणि व्यवस्थितरित्या आढावा व्यवस्थित घेता येत नाही। तर तो सिलेबस कशा प्रकारचा आहे आणि त्याच्याबद्दलचे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर आहेत ते पुरेसे अवेलेबल नाही आहेत। आपण 2017 मध्ये पाहिलं होतं तर 2017 मध्ये TCS ने ती एक्झाम कंडक्ट केली होती। तर 2022 मध्ये ती जी एक्झाम आहे ती एक्झाम IBPS पॅटर्न नुसार घेण्यात आली आणि IBPS ने जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस बद्दल परिपूर्णता दिलेली नव्हती। तर मग त्या दोन्ही पेपरच्या आधारित आपल्याला जो काही टेट एक्झामचा सिलेबस आहे तो बघणे अनिवार्य आहे। तर याच्यामध्ये दोन मेन टॉपिक आहेत ते आपण बघू। तर तुम्ही पाहू शकता टेट एक्झाम सिलेबस 2024 कशा प्रकारचा असू शकतो आणि नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे टेट एक्झाम करिता कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही। टेट एक्झाम कोण देऊ शकतो ज्यांचे TET किंवा CTET पेपर फर्स्ट किंवा पेपर 2 कम्प्लीट आहेत असे सर्व जे कॅन्डिडेट आहेत ते टेट एक्झाम देऊ शकतात आणि पुढील वाटचालीस लागू शकतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती असणार आहे। तर याच्यामध्ये दोन पार्ट त्यांनी दिलेले आहेत सिलेबसचे। याच्यामध्ये अभियोग्यता जे काही अभियोग्यतेवर 120 प्रश्न विचारण्यात येतात आणि 120 गुण त्यामधून आपल्याला मिळतात। तर त्यांचं जे वेटेज आहे प्रश्न विचारण्याचं ते आहे 60% म्हणजे 60%। आणि दुसरा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे स्पेशली बुद्धिमत्तेवरती आधारित आपल्याला जे काही परिपूर्ण क्वेश्चन्स आहेत ते 80 क्वेश्चन्स विचारण्यात येतात आणि 80 गुणला आणि त्याला जे वेटेज दिलेलं आहे त्या विषयाला 40% वेटेज त्यांनी दिलेलं आहे। तर हे काही अभियोग्यता आहे किंवा अभियोग्यतेमध्ये का फक्त अभियोग्यता हा विषय कोणता आहे याच्यामध्ये सुद्धा संभ्रम असू शकतो। तर अभियोग्यतेमध्ये त्यांनी वेगवेगळे 4-5 विषय कंडक्ट करून आपल्याला दिलेले आहेत। आणि जो काही बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्तेमध्ये जेवढी बुद्धिमत्ता असेल तेवढं आपल्याला करायचं। तर याच्यामध्ये आपण जो काही आज सिलेबस आहे सिलेबसचा जे काही आढावा आहे तो आढावा फक्त घेणार आहोत आणि नंतर जे काही सब्जेक्ट वाईज सिलेबस आहे तो पण आपण डिस्कशन वेगवेगळ्या पार्ट मध्ये करणार आहोत। तुम्ही या अगोदर खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील तर त्या व्हिडिओमध्ये बहुतेक टाइमपासच होतो। 4-5 मिनिटं व्हिडिओचे निघून जातात, 10-15 मिनिटं निघून जातात आणि शेवटी सांगतात की सिलेबस हा आहे तो आहे आणि की त्या सिलेबसचा आढावाच आपल्याला येत नाही। आता मीच तुम्हाला सांगतो मी सकाळपासून सिलेबसवर कन्क्ल्युजन करत आलो तर परंतु मला व्यवस्थितरित्या तो सिलेबस समजलेला नव्हता। तर मी त्याच्यावरती प्रॉपर स्टडी केलेला आहे। पण आपण म्हटलं बाबा जे काही आढावा आहे बेसिक आहे सिलेबसचा तो बेसिक आपण सांगणार आहोत आणि नंतर जे मेन सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्ट मधले किती वेटेज आहे आणि कोणकोणते टॉपिक करायचे ते मी तुम्हाला नंतर वेगवेगळ्या पार्ट मध्ये सांगणारच आहे। थोडाफार तुम्हाला नॉइज येऊ शकतो परंतु मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तर याच्यामध्ये जे अभियोग्यतामध्ये आहेत अभियोग्यतेमध्ये कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणत्या विषयांना किती मार्क्सचं वेटेज आहे किती मार्क्स मिळते। तर त्याच्यामध्ये जर म्हटलं इंग्रजी भाषा त्याच्यावरती 15 क्वेश्चन्स विचारण्यात येतात आणि 15 गुण। आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं जे काही इंग्रजीचं फॅक्च्युअल ग्रामर आहे किंवा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ग्रामर विचारतात ते करायचं आहे। जास्त हार्ड लेवलचं सुद्धा करायचं नाही। जशा प्रकारे IBPS क्वेश्चन्स विचारते बँकिंग करतात त्याच्या प्रकारचं आपल्याला करायचं आहे। सिनॉनिम्स अँटोनिम्स असे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला करून घ्यायच्यात। ग्रामर मध्ये आपण इंग्रजीच्या वरती स्पेशल सेपरेट टॉपिक बनवणारचा व्हिडिओ। नंतर आहे मराठी भाषा। आता मराठी भाषेमध्ये तुम्हाला आकलनवर आधारित किंवा मराठी व्याकरण जे आहे ते व्याकरण तुम्हाला करून घ्यायचं आहे। समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूहातील वेगळा शब्द किंवा समूहासाठी एक शब्द आपण वापरतो सर्वनाम विशेषण वाक्याचे प्रकार आहेत किंवा शब्दाच्या जाती आहेत त्या परिपूर्ण करून घ्यायच्या आहेत।
नंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये सुद्धा वेगवेगळे टॉपिक आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र आणि सामान्य विज्ञान एक्सेट्रा 3-4 आहेत. आणि त्यांचा जो आवाका आहे तो आहे 30 क्वेश्चन विचारले जातात आणि 30 मार्क्स त्याला दिलेले आहेत. नंतर आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं जे टीईटीचा अभ्यास करणारे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना सामान्य ज्ञान जर म्हटलं तर पेपर 2 मध्ये तोच सिलेबस आहे. त्याच्यामधनं हा अभ्यास त्यांचा होऊन जातो 30 मार्क्सला आहे. नंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी किंवा सीटीईटी साठी अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती कॉन्सेप्च्युअल बेस किंवा आकलनावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. तुम्ही जर टीईटीचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये बालमानसशास्त्र आहे तो तिथं सुद्धा 30 मार्क्सला विचारण्यात येते आणि इथं सुद्धा 30 मार्क्सला विचारण्यात येते. याच्यामध्ये काही प्रमाणात तुम्हाला काय सापडणार आहे साम्य आणि काही प्रमाणात वेगळेपणा आपल्याला जाणवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आकलनावर आधारित म्हणजे विद्यार्थी कितपत त्याला येईल किंवा त्याच्या आकलन क्षमता कितपत आहे विद्यार्थ्यावर केंद्रबिंदू ठरवून ते तिथं तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे. नंतर आपण पाहिलाय अंकगणित. अंकगणित हा सुद्धा टीईटीच्या पेपर 1ला किंवा सीटीईटीच्या पेपर 1ला 30 मार्क्सला विचारण्यात येतो. जशा प्रकारे टीईटी मध्ये आहे तशाच प्रकारचे आपलं अंकगणित आपल्याला करायचं आहे. अंकगणितामध्ये जेवढे टॉपिक्स असतील ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. लसावी, मसावी, त्यामध्ये जे काही शाब्दिक उदाहरण आहेत ते करून घ्यायचे आहेत. संख्या हा टॉपिक व्यवस्थितरित्या आपल्याला करायचा. संख्येवर चांगल्या प्रकारे येतात आणि शेकडेवारी, नफा, तोटा, गुणाकार, भागाकार हे सामान्य ज्या क्रिया आहेत त्या क्रिया आपल्याला करून घेणं अत्यावश्यकच आहे. नंतर आपण अंकगणित पाहिला. नंतर हा जो संपूर्ण जो सिलेबस आपण पाहिलेला आहे अभियोग्यतेचा आहे. कुणाचा आहे? अभियोग्यतेचा सिलेबस आहे. तर त्याच्यामध्ये 120 मार्क्सला तो विचारण्यात येतो आणि 120 गुण त्यांनी ठरवून दिलेले आहेत. असं एकंदरीत जे काही वेटेज आहे ते 60% आहे. आणि याच्यावरती जर 200 मार्कचा पूर्ण जर पेपर असेल तर तुम्हाला 2 तास वेळ मिळतो. किती तास? 2 तास वेळ मिळतो पेपर सोडवण्यासाठी. आणि एका क्वेश्चनला तुम्हाला 36 सेकंद एवढा कमी कालावधी तुम्हाला मिळतो. म्हणजे पहा तुम्हाला किती फास्ट अॅक्युरेसीने पेपर सोडवावा लागेल. जशा प्रकारे एमपीएससीचा जो पेपर असतो प्री एक्झाम तशाच प्रकारे हा पेपर सुद्धा आहे. परंतु एमपीएससी मध्ये खूप वेगळे कॉन्सेप्ट आहे आणि ही सुद्धा वेगळी कॉन्सेप्ट आहे. तशा बेसनुसार आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे. मग आता बुद्धिमत्ता पाहिलं तर बुद्धिमत्तेचे परिपूर्ण जे काही क्वेश्चन्स आहेत ते 80 क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये विचारण्यात येणार आहेत. तर मग आता बुद्धिमत्तेचं आपल्याला काय करायचं? जेवढे बुद्धिमत्तेचे टॉपिक्स असतील ते टॉपिक्स आपल्याला कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि बुद्धिमत्तेवरती सिटिंग अरेंजमेंट असो, कोडिंग असो, डिकोडिंग असो किंवा एबीसीडी वर प्रश्न आपण विचारतो त्यांचं स्थान, किंवा एक मुलगा समजा या दिशेने जात आहे तो उत्तर दिशेने गेला नंतर तो 15 मीटर पूर्व दिशेला वळला. तर अशा प्रकारचे जे काही पायथागोरसचे प्रमेय आहेत ते सुद्धा तुम्हाला विचारण्यात येतात. कोडिंग, डिकोडिंग किंवा नातेसंबंध त्याच्यामध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहे. तर हा जो काही आपण सिलेबस पाहिला हा सिलेबसचा मेन मथडा आहे. हा जर मथडा तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर पाहिला तर अनुभवला तर तुम्हाला या सिलेबसचं जे आकलन आहे ते आकलन काही प्रमाणात तरी येईल. तर याच्यामध्ये जे काही आता हे आपण अभियोग्यतेचे जे टॉपिक पाहिलेले आहे हे टॉपिक विषयी सविस्तर आपण एक छोटा व्हिडिओ 2-2, 3-3, 4-4 मिनिटाचा तो आपण बनवणार आहोत. तर आता आपण परिपूर्ण जर प्रश्न पाहिले तर हे प्रश्न होतात 200 आणि त्याच्यामध्ये गुण होतात आपले 200 गुण होतात. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण TAIT टेट एक्झामचा सिलेबस पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की आपण आपल्या चॅनलवरती 2021 मध्ये मानसशास्त्राची टीईटीची लेक्चरर सिरीज बनवलेली आहे आणि मी बोर्डवरती व्यवस्थितरित्या शिकवलेले आहेत. त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि त्याचप्रमाणे त्याची सेपरेट आपण प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता. आणि जे काही 4थीचा इतिहास आहे शिवाजी महाराजांचा त्याचं सुद्धा मी प्लेलिस्ट बनवलेले आहे. आवर्जून तुम्ही अवश्य पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.